नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. दीक्षाभूमी स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून भंते सुरेश ससाई यांना हटवून अध्यक्षपदाची धुरा आता विलास गजघाटे यांच्या खांद्यावर. या आणि अधिक बातम्या बघत रहा कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल लामसंगेकडून. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दीक्षाभूमी स्मारक समितीच्या अंतर्गत वादाला नवे वळण मिळालेले असून समितीचे अध्यक्ष भंते सुरेश ससाई यांना अध्यक्ष व सदस्यपदावरून देखील हटवण्यात आल्याचे समितीचे सदस्य विलास गजघाटे यांनी अध्यक्षपदाची निवड करण्यात आल्याचा दावा समितीचे सचिव डॉक्टर राजेंद्र गवई, विलास गजघाटे आणि प्रदीप आगलावे यांनी पत्रकार परिषद दिली. हा निर्णय बहुमताने आणि कायदेशीर प्रक्रियेने पालन करून घेण्यात आल्याचा त्यांनी सांगितले. परंतु भंते ससाई यांनी बैठकीच्या वैधतेवरच प्रश्न उपस्थित केलेला आहे. डॉक्टर राजेंद्र गवई यांनी सचिव म्हणून निवड मान्य नसल्याचा दावा त्यांनी केला. तसेच इतर काही सदस्यांच्या नियुक्त्यांची चेंज रिपोर्टद्वारे धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंद झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी पोलीस आयुक्तात तक्रारही केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. डॉक्टर गवई यांनी सांगितले की 22 जून रोजी सायंकाळी दीक्षाभूमी येथे समितीच्या माननीय धर्मादाय उपायुक्तांनी 20 फेब्रुवारी आणि 12 मे 2026 रोजी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने बैठक घेऊन 11 पैकी 8 विश्वस्तरीय सदस्याची बैठक झाली. या बैठकीत एकमताने विलास गजघाटे यांची समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्याचा ठराव पारित करण्यात आलेला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. नागपूरचे नवे पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील, डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांची झाली बदली. नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांची मंगळवारी अखेर बदली झाली. त्यांच्या जागी लाचलुचपत विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक विश्वास नागरे पाटील यांची नागपूरचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. गृहमंत्र्याने सिंगल यांची नागरे पाटील यांच्या जागी अप्पर पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती केली असून गृहमंत्र्याने राज्य पोलीस सेवेतील उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याचीही रखडलेली बदली आदेश जारी केले. अमरावती येथील पोलीस आयुक्त रमेश धुमाळ यांची नागपूरला बदली करण्यात आली. यामुळे शहराला एक उपायुक्त मिळणार आहे. नागपुरातील विशेष शाखेचे पोलीस आयुक्त शशिकांत सातव यांची छत्रपती संभाजीनगर पोलीस उपायुक्त पदावर बदली झाली. कायदा व सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष भोवले सिंगल यांना. 6 महिन्यामध्ये हत्याकांडाच्या 44 घटना घडल्या. अंमली पदार्थ तस्करांचा उच्चाद मोठ्या प्रमाणात वाढला. यामुळे शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था ढासळली. यावरून विरोधकांकडून मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली जात होती. हेच पोलीस उपायुक्त सिंगल यांना भोवल्याचे बोलल्या जात आहे. प्रियकराच्या मदतीने लग्न जुळलेल्या पत्नीने केली हत्या. लोहगड येथील घटना. लोहगडवरून 5 घसरून दरीत पडलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना प्रत्यक्षात सुनियोजित कट रचून केलेल्याचा खून असल्याचा मंगळवारी स्पष्ट झाले. या प्रकरणी तरुणाची नियोजित वधू आणि तिच्या मित्राला अटक करण्यात आली. पुणे ग्रामीण पोलिसांनी गुन्हे शाखा आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून या खून प्रकरणाचा छडा लावला. त्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. केतन विशाल अगरवाल वय 25 असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून या प्रकरणी सिया प्रवीण गोयल वय 20
चेतन बाबूलाल चौधरी वय 22 यांना अटक करण्यात आली. अग्रवाल, गोयल आणि चौधरी कुटुंबियातील व्यावसायिक आहेत. केतन अग्रवाल याचा सिया गोयल हिच्याशी विवाह निश्चित झाला होता. सिया आणि केतन 18 जूनला लोहगडवर फिरायला गेले होते. त्यावेळी केतन लोहगडवरून पाय घसरून दरीत पडल्याची माहिती सियाने अग्रवाल कुटुंबियांना दिली. त्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन लोहगड किल्ल्याच्या पश्चिम बाजूस असलेल्या दरीतील झुडपात केतनचा मृतदेह आढळून आला. याबाबत लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी मात्र केतनच्या अकस्मात मृत्यूबाबत संशय व्यक्त केला होता. त्यानंतर ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचा आदेश. धन्यवाद. आपण बघत होता कनकखुशी न्यूज चॅनलवर आजच्या ताज्या बातम्या. आपण कनकखुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कॉमेंटसुद्धा द्या. तर बघत रहा नियमित कनकखुशी न्यूज चॅनलवर ताज्या ठळक बातम्या. नियमित बघत रहा.